कथा वक्ता आणि वदन, जेथे साई समर्थ आपण, तेथे हेमाड कोठील कवण, उगाच टोपण नावाचा, म्हणून पुढे होईल प्रेरणा, तैसीच कथा येईल श्रवण, वेळी होईल जी जी रचना, तियेची विवंचना का आज, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम, तथा समाधि मंदिर निर्माणम नाम 39तमोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। धन्य धन्य श्री साई समर्थ, ग्रंथरूपे स्वार्थ परमार्थ, बोधूनि भक्ता करी कृतार्थ, जो कृतकार्यार्थ संपादी, माथा पडता जयाचा हात, करी जो तात्काळ शक्तिपात, अप्राप्य वस्तू करी प्राप्त, भेदाचा निःपात करूनी, विरवूनि मी तू भाव भिन्न, जया करिता साष्टांग नमन, हृदयी धरी आलिंगून, अनन्य शरण रिघताची, नामे भिन्न सागर सरिता, परी रूपे एकरूपता, वर्षाकाळी मिळणी मिळता, पुरेन भिन्नता तादृश, तेवीच भावे सद्गुरुनाथा, भक्ती अनन्य शरण जाता, तो ही भक्तांस देई निजगुरुता, पाहोनी सद्भक्तता भक्तांची, जय जयाजी दीनदयाळा, भक्तोद्धारा परम प्रेमळा, व्यापूनी अखिल ब्रह्मांड माळा, वससी निराळा शिर्डीत, जाते मांडूनी पाय पसरिता, संत असता दळण दळिता, खुंटा ठोकूनी वैरारी चविता, विस्मय चित्ता माझिया, तेच किया ग्रंथा मूळ, मनी इच्छा उद्भवली प्रबळ, की ही ऐसी कर्मे सकळ, वर्णिता कश्मल हरेल, हरी